Hello friends, today we are going to learn about the rule of caveat emptor or buyer beware अर्थात खरेदीदार सावधानतेचे तत्व. त्यासोबतच दुय्यम अटी किंवा आश्वासने कलम 14 म्हणजेच सपोर्टिंग कंडिशन्स अँड वॉरंटीज याबद्दल अभ्यास करणार आहोत. SY BComच्या व्यापार आणि कर कायदे अर्थात बिझनेस अँड टॅक्स लॉज या विषयाअंतर्गत प्रकरण 2मधील मालविक्री कायदा 1930मधील हा भाग आपण आज अभ्यासणार आहोत. मी डॉक्टर सुजाता पाटील, ARB गरुड कॉलेज शेंदुर्णी. तर मित्रांनो, खरेदीदार सावधानतेचे तत्व म्हणजे काय? खरेदीदार सावधानतेचे तत्व या नावावरूनच आपल्याला लक्षात येतं की खरेदीदाराने सावधान असलं पाहिजे. खरेदीदाराने सावधान केव्हा असलं पाहिजे? तर माल खरेदी करत असताना. माल खरेदी करत असताना खरेदीदाराला कोणती वस्तू हवी आहे, कशा स्वरूपाची हवी आहे, कोणत्या वर्णनाची हवी आहे आणि त्या वस्तूमध्ये काय काय क्वालिटीज असल्या पाहिजे याबद्दल त्याला ज्ञान नसलं तरीसुद्धा त्याने विक्रेत्याला त्या वस्तूबद्दल माहिती विचारली पाहिजे, जाणून घेतली पाहिजे. आणि अर्थातच खरेदीदाराने माल खरेदी करत असताना माल नीट पाहून निरखून घेतला पाहिजे. म्हणजेच त्याने स्वतःच्या जबाबदारीवर मालाची खरेदीही केली पाहिजे. ज्यावेळेस विक्रेत्याच्यावर विसंबून राहून खरेदीदार खरेदी करत नसतो त्यावेळेस त्याने अर्थातच खरेदी करत असताना सावधान असलं पाहिजे. म्हणजेच वस्तू खरेदी करत असताना खरेदीदाराने स्वतः ती वस्तू आपल्याला हवी तशी आहे किंवा नाही हे पाहण्याची जबाबदारी ग्राहकाची स्वतःची असते. म्हणजेच या ठिकाणी विक्रेत्याला संरक्षण देण्यात आलेलं आहे आणि खरेदीदाराने त्याच्या मतानुसार घेतलेली वस्तू जर त्याच्या पद्धतीने नसेल, त्याच्या उपयोगी पडत नसेल तर अशा वेळेस त्या बाबीसाठी विक्रेता जबाबदार राहणार नाही. ज्यावेळेस विक्रेत्यावर अवलंबून खरेदीदार खरेदी करत असतो किंवा विक्रेत्याला त्या वस्तूच्या क्वालिटीजबद्दल तो सांगत असतो की अशा अशा पद्धतीची वस्तू मला हवी आहे, मला त्या वस्तूबद्दल तेवढं नॉलेज नाही, तुम्ही योग्य पद्धतीची वस्तू मला द्या. तर अशा वेळेस मात्र विक्रेता जबाबदार राहील जर त्याने ग्राहकाची फसवणूक केली किंवा ग्राहकाने मागणी केलेल्या वस्तूप्रमाणे वस्तू ग्राहकाला दिली नाही तर. परंतु ज्यावेळेस खरेदीदाराने स्वतः वस्तू खरेदी केलेली आहे त्याला हवी तशी, तर कायद्यान्वये ग्राहकाची जबाबदारी त्या ठिकाणी खरेदीदाराच्या सावधानतेच्या तत्वेनुसार राहील. म्हणजेच खरेदीदाराने स्वतः मालाचं नीट निरीक्षण परीक्षण करून घेतलं पाहिजे, वस्तू तपासून पाहिली पाहिजे, विक्रेत्याकडून ती तपासून घेतली पाहिजे आणि ज्या कारणासाठी वस्तू खरेदी करीत आहे त्याच कारणासाठी ती उपयोगात येईल किंवा नाही हे त्याने त्या ठिकाणी खरेदीच्या आधी तपासून घेतलं पाहिजे. हेतू साध्य होतो आहे किंवा नाही याबाबत समाधान झाल्याशिवाय खरेदीदाराने वस्तूची खरेदी करू नये. जर त्याने वस्तूची खरेदी घाईघाईमध्ये केली किंवा हेतू साध्य होत नसेल अशी वस्तू जर खरेदी केली तर नंतर मात्र तो विक्रेत्याविरुद्ध दावा दाखल करू शकत नाही. विक्रेता फक्त खरेदीदाराने मागितलेली वस्तू किंवा माल देण्याचं काम करत असतो. त्यामुळे माल खरेदी करताना मालाचा दर्जा, उपयोग, गुणधर्म, त्याचप्रमाणे इतर माहिती जी आवश्यक आहे ती माहिती खरेदीदाराने तपासून घेतली पाहिजे, बघितली पाहिजे. थोडक्यात वस्तू किंवा माल खरेदी करतानाच ती संपूर्ण सावधगिरी बाळगून ग्राहकाने किंवा खरेदीदाराने खरेदी केली पाहिजे आणि हे कायद्याचं गृहीत तत्त्व आहे. आणि ह्या तत्त्वालाच खरेदीदाराचे सावधानतेचे तत्त्व किंवा ग्राहक दक्षतेचे तत्त्व, रूल ऑफ कॅव्हिट एम्प्टर असं म्हटलं जातं. म्हणजेच खरेदीदाराने वस्तू खरेदी केल्यानंतर ती त्याच्या उपयोगी पडलीच पाहिजे अशी गृहीत किंवा दुय्यम अट मालविक्रीच्या करारामध्ये नाही. त्यामुळे खरेदीदाराने एखादी वस्तू खरेदी केल्यानंतर त्यामध्ये जर काही दोष आढळून आला किंवा ती वस्तू जर खराब निघाली तर त्याकरिता खरेदीदार स्वतः जबाबदार असतो. त्याबाबत विक्रेत्याकडे कोणत्याही प्रकारची जबाबदारी टाकता येत नाही. ग्राहकाने खरेदी केलेली वस्तू उद्देशपूर्ती करण्यास अयोग्य असल्यास विक्रेत्याने आश्वासनाचा भंग केला आहे असं मानलं जात नाही. ज्यावेळेस खरेदीदार स्वतःच्या जबाबदारीवर स्वतः पाहून निरखून वस्तू खरेदी करत असतो आणि त्यामुळेच तो करार रद्द होऊ शकत नाही. त्या वस्तूची होणारी संपूर्ण किंमत देण्याचं दायित्व हे खरेदीदारावर असतं.
ग्राहकावर असतं. म्हणजेच खरेदीदाराने वस्तू खरेदी करत असताना सावधान असलं पाहिजे. ह्या तत्त्वाला खरेदीदार सावधानतेचे तत्त्व असं म्हटलं जातं. आणि हे खरेदीदार सावधानतेचं तत्त्व असलं तरीसुद्धा काही बाबींसाठी याला अपवाद आहेत. म्हणजेच खरेदीदाराला सुद्धा काही बाबींसाठी संरक्षणही देण्यात आलेलं आहे. ह्या बाबी कोणत्या? तर मालविक्री कायदा 1930च्या कलम 16 नुसार ह्या बाबी नमूद करण्यात आलेल्या आहे. खरेदीदार सावधान ह्या नियमाला अपवाद. तर ह्या नियमाला अपवादमध्ये पहिला मुद्दा आहे, ग्राहकाने विक्रेत्याला वस्तू खरेदीचा उद्देश सांगितलेला असेल. वस्तू कोणत्या कारणासाठी खरेदी करायची आहे तो उद्देश जर त्याने सांगितलेला असेल आणि तो विक्रेत्याच्या कौशल्यावर अवलंबून असेल. म्हणजे विक्रेता कशा पद्धतीने ती वस्तू देतो यावर तो उद्देश अवलंबून असेल, तर खरेदीदाराने स्पष्टपणे जो उद्देश सांगितलेला आहे किंवा जो हेतू सांगितलेला आहे त्या हेतूसाठी ती वस्तू उपयोगी पडलीच पाहिजे किंवा त्या हेतू साध्य करण्यासाठी ती वस्तू त्याला त्या हेतूला अनुसरूनच असली पाहिजे. वस्तू जर ग्राहकाने विशिष्ट चिन्ह सांगून जर खरेदी करायचं मंजूर केलेलं असेल, उदाहरणार्थ ISI मार्क वगैरे, तर ती वस्तू त्या मार्किंगचीच असली पाहिजे. आणि खरेदीदाराने विशिष्ट गरज सांगितलेली असेल तर ती गरज पूर्ण करणारीच वस्तू ही असली पाहिजे. आणि ती वस्तू पूर्ण करते किंवा नाही हे बघण्याची जबाबदारी खरेदीदाराची असली तरीसुद्धा विक्रेत्यावर अवलंबून विक्रेत्यावर विश्वास ठेवून खरेदीदार खरेदी करत असल्यामुळे ती गरज भागवणारी व ती वस्तू नसेल तर खरेदीदार विक्रेत्याला ती वस्तू परत करू शकतो. म्हणजे तो करार रद्द होऊ शकतो. म्हणजे या नियमाला पहिला अपवाद आहे की विक्रेत्यावर अवलंबून राहून विसंबून राहून विक्रेत्याला विशिष्ट वर्णनाची वस्तू जर ग्राहकाने मागितली तर ती विशिष्ट वर्णनाचीच वस्तू असली पाहिजे. विशिष्ट वर्णनाची नसेल तर ग्राहक त्या ठिकाणी करार रद्द करू शकतो. उदाहरणार्थ ग्राहकाने खरेदी करत असताना 147 नावाचा गहू जर मागणी केली तर अशा वेळेस विक्रेत्याने 147 ह्या क्वालिटीचाच गहू ग्राहकाला दिला पाहिजे. जर वेगळ्या क्वालिटीचा गहू विक्रेता ग्राहकाला देत असेल, कारण संपूर्ण पोतं तपासून बघणं शक्य नाही, तर अशा वेळेस मात्र खरेदीदाराची फसवणूक केली आहे असं मानलं जाईल आणि करार खरेदीदार रद्द करू शकेल, विक्रेत्याविरुद्ध दावा दाखल करू शकेल. दुसरा मुद्दा आहे, विक्रेत्याने एखादी वस्तू जर वर्णनाने खरेदीदारास विकलेली असेल तर ती वस्तू त्या वर्णनानुसारच असली पाहिजे. एखादी वस्तू जर विक्रेत्याने खरेदीदाराला वर्णनानुसार विकली, वर्णन केलं असेल, उदाहरणार्थ जर आपण पॅशन नावाची बाईक खरेदी करण्यासाठी शोरूमला गेलो तर पॅशन नावाची बाईक ही विशिष्ट किलोमीटर मायलेज हे देते किंवा ॲव्हरेज त्या गाडीचा विशिष्ट आहे असं जर सांगितलेलं असेल आणि तो ॲव्हरेज जर त्या गाडीला मिळत नसेल तर अशा वेळेस वर्णनानुसार ती गाडी खरेदीदाराला देण्यात आलेली नाही असं मानलं जाईल. म्हणजेच जे काही वर्णन केलेलं आहे त्या वर्णनानुसारच ती वस्तू असली पाहिजे. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे, एखाद्या वस्तूचा उपयोग कोणत्या कारणासाठी करावा याचा ते कारण जर खरेदीदाराने सांगितलेलं असेल आणि ते कारण रूढी परंपरा काही संकेतानुसार असेल तर ती वस्तू त्या कारणासाठी उपयोगात आलीच पाहिजे. त्या कारणासाठी ती वस्तू जर उपयोगात येत नसेल तर अशा वेळेस मात्र खरेदीदाराची फसवणूक झाली आहे असं मानलं जाईल. उदाहरणार्थ बैलपोळा जवळ येतो आहे. बैलपोळ्यासाठी बैलांना रंग देण्यासाठी विशिष्ट प्रकारचा रंग जर आवश्यक आहे, कलर आवश्यक आहे. समजा खरेदीदाराने ऑइल पेंट कलरची मागणी केली आणि विक्रेत्याने मात्र ते साधे कलर खरेदीदाराला दिले आणि ते खरेदीदाराने वापरल्यानंतर बैलांच्या शिंगांना लावल्यानंतर ते कलर जर पावसामध्ये धुतले जात असतील तर खरेदीदाराची फसवणूक झाली आहे असं मानलं जाईल. म्हणजे वर्णनानुसार जी काही परंपरा आहे बैलांच्या शिंगांना रंग लावणे आणि ते रंग लावल्यानंतर ते पावसाच्या पाण्यात लगेच धुतला जात असेल तर खरेदीदाराला त्यामुळे मानसिक तसंच आर्थिकसुद्धा फटका बसलेला असतो. त्यामुळे खरेदीदाराची फसवणूक या ठिकाणी होत असते आणि विक्रेता या ठिकाणी जबाबदार मानला जातो. म्हणजे खरेदीदार सावधानतेच्या तत्त्वाला हा एक अपवाद आहे. ज्या कारणासाठी वस्तू मागितली त्या कारणाचा जर भेद होत असेल, त्या कारणाचा जर भंग होत असेल तर अशा वेळेस विक्रेता हा जबाबदार राहील, खरेदीदार नाही.
पुढचा चौथा मुद्दा आहे, एखादी वस्तू जर खाण्यापिण्याची असेल आणि ती खाण्यापिण्यायोग्य अशा उपयोगासाठी आवश्यक असेल तर ती वस्तू विक्री केल्यानंतर संबंधित ग्राहकाला तिचा उपयोग योग्य पद्धतीनेच झाला पाहिजे. म्हणजे ती वस्तू योग्य अशी असली पाहिजे, खाण्यापिण्यायोग्य असली पाहिजे, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नसला पाहिजे, ती वस्तू खराब नसली पाहिजे किंवा आरोग्याला घातक किंवा अपायकारक नसली पाहिजे. तर या ठिकाणी विक्रेता जबाबदार राहील जर खरेदीदाराला नुकसान झालं तर. कारण ती वस्तू खाऊन झाल्यानंतर किंवा खाऊन बघत असतानाच लक्षात येते की वस्तूची प्रत काय आहे, क्वालिटी काय आहे. त्यानंतर विक्रेत्याने जर ती वस्तू ताजा उदाहरणार्थ समोसा विकलेला असेल, ताजा समोसा म्हणून विकला असेल आणि खरेदीदाराने खरेदी केला ताजा समजून विक्रेत्यावर विश्वास ठेवून, परंतु प्रत्यक्षामध्ये तो समोसा मात्र शिळा आहे हे खरेदीदाराला केव्हा लक्षात आलं, ज्यावेळेस त्याने खायला घेतला किंवा खायला सुरुवात केली त्यावेळेस त्यातली जर भाजी खराब झालेली असेल तर अशा वेळेस आपण म्हणू शकतो की विक्रेत्याने खरेदीदाराची फसवणूक केलेली आहे. म्हणजे योग्य त्या कारणासाठी तिची उपयोगिताही असली पाहिजे, वस्तूची उपयोगिताही असली पाहिजे. त्यानंतर वस्तूची विक्री करताना पुढचा मुद्दा आहे, वस्तूची विक्री करताना विक्रेत्याने ग्राहकाची जर मुद्दाम फसवणूक केली असेल तर अशा वेळेस खरेदीदार सावधान तत्त्व लागू होणार नाही. मुद्दाम जर फसवणूक केली गेली असेल तर आणि संबंधित ग्राहक ती वस्तू खरेदी करण्याचं रद्द करू शकेल. उदाहरणार्थ प्लॉट खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये एखाद्या प्लॉटची विक्री विक्रेता किंवा एजंट, इस्टेट ब्रोकर करत आहे, परंतु तो प्लॉट ऑलरेडी विकला गेलेला आहे, तर अशा वेळेस मात्र विकला गेलेला प्लॉट पुन्हा खरेदीदाराला विकला जातो आहे आणि खरेदीदाराच्या नावावर करून देण्याची सुद्धा भाषा वापरली जाते आहे. अशा वेळेस खरेदीदार सावधान हे तत्त्व लागू होणार नाही. म्हणजे खरेदीदार त्या फसवणुकीविरुद्ध कोर्टात दावा दाखल करू शकेल. तर हे अपवाद आहे खरेदीदार सावधान ह्या तत्त्वाला. म्हणजेच वस्तू विक्रेत्याने ही वर्णनानुसारच विकली पाहिजे. त्यानंतर खरेदीदाराची फसवणूक ही जर केली जात असेल तर तो सुद्धा अपवाद आहे खरेदीदार सावधान या तत्त्वाला. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे, ॲज पर द क्लॉज 14 कलम 14 नुसार भारतीय वस्तू विक्री कायद्यानुसार प्रत्येक वस्तू विक्रीच्या करारामध्ये काही गृहीत अटी किंवा दुय्यम अटी किंवा आश्वासने, ज्याला आपण वॉरंटीज असं म्हणतो, ते असतात. तर त्या आश्वासनांमध्ये पहिलं आश्वासन आहे शांततामय ताबा. तर मालविक्री कायद्यानुसार मालाची वस्तू किंवा वस्तूची खरेदी करत असताना खरेदीदाराला त्या वस्तूचा ताबा शांततामय पद्धतीने मिळाला पाहिजे. म्हणजे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद नसला पाहिजे किंवा भांडण कलह करून त्या वस्तूचा ताबा त्याला मिळतो आहे अशी परिस्थिती नसली पाहिजे. शांततामय पद्धतीने, कारण खरेदीदार त्या वस्तूची किंमत मोजत असतो, त्या वस्तूबद्दल योग्य ते पैसे किंवा प्रतिफल देत असतो. तर हे प्रतिफल जर खरेदीदार देतो आहे तर त्याबद्दल त्याला त्या वस्तूचा ताबा हा शांततामय पद्धतीने किंवा योग्य पद्धतीने हा मिळालाच पाहिजे. त्यानंतर अनधिकृत मागणी. विक्रेत्याने खरेदीदारास वस्तूचा ताबा दिल्यानंतर विक्रेत्याने खरेदीदाराकडून त्या वस्तूच्या संदर्भात कोणत्याही प्रकारे अतिरिक्त रकमेची मागणी करू नये. म्हणजे अनधिकृतरित्या खरेदीदाराला ब्लॅकमेल करण्यात येऊ नये. ब्लॅकमेल हे अनधिकृत असतंच. म्हणजेच थोडक्यात काय, खरेदीदाराला ब्लॅकमेल करण्यात येऊ नये. अनधिकृतरित्या त्या वस्तूबद्दल अधिक पैशांची मागणी किंवा रकमेची मागणी भविष्यकाळामध्ये करण्यात येऊ नये. उदाहरणार्थ व्यवहारात फ्लॅट खरेदी विक्रीच्या पद्धतीने जर खरेदी विक्री होत असेल तर बिल्डर ग्राहकांकडून वेगवेगळ्या कारणांसाठी किंवा शीर्षकाअंतर्गत भविष्यामध्ये अनधिकृतरित्या रकमेची मागणी करू शकणार नाही. फ्लॅट खरेदी केल्यानंतर तो खरेदीदाराने पूर्ण रक्कम चुकवल्यानंतर खरेदीदाराच्या मालकीचा होत असतो. त्यानंतर बिल्डर त्या फ्लॅटसाठी इतर गोष्टींसाठी रकमेची मागणी करू शकत नाही. उदाहरणार्थ दुसऱ्या कस्टमरकडून मागणी आली, दुसरा कस्टमर मला जास्त पैसे देतो आहे, 10 लाखाचा फ्लॅट आहे, दुसरा कस्टमर मला 10.5 लाख रुपये देतो आहे, त्यामुळे वरचे 50,000 तुम्ही आता मला द्या, अशी मागणी बिल्डर करू शकत नाही. त्यानंतर पुढचं आहे भारमुक्त.
ॲज पर क्लॉज 14C, कलम 14 नुसार भारमुक्त. म्हणजे जी वस्तू खरेदीदार खरेदी करत असतो ती वस्तू भारमुक्त असली पाहिजे. त्यावर कोणत्याही प्रकारचा बोजा हा नसला पाहिजे. कर्ज किंवा आर्थिक बोजा हा त्या वस्तूवर नसला पाहिजे. विक्रेत्याकडून खरेदीदार करारानुसार वस्तू खरेदी करत असतो. त्यामुळे खरेदी केलेल्या वस्तूची त्याला योग्य ती उपयोगिता तर मिळालीच पाहिजे, परंतु त्यासोबतच ती वस्तू ही भारमुक्त असली पाहिजे. म्हणजेच वस्तूची विक्री करत असताना विक्रेत्याने हे लक्षात घेतलं पाहिजे की त्या वस्तूवर कोणत्याही प्रकारचा बोजा नाही, कर्ज नाही. वस्तूवर भार जर असेल, कर्ज जर असेल तर त्याबद्दल खरेदीदाराला माहितीही दिली गेली पाहिजे. वस्तूचं हस्तांतरण करण्यापूर्वीच ती वस्तू भारमुक्त असली पाहिजे. याबाबतचे उचित कागदपत्र हे खरेदीदाराला दिले गेले पाहिजे. त्यानंतर तथ्यांची माहिती. विक्रेत्याने खरेदीदारास वस्तूच्या विक्रीचा करार करत असताना वस्तूवर कर्ज असल्यास ते सांगितलं पाहिजे. खरेदीदारास त्याबद्दलची उचित माहितीही दिली पाहिजे. शहरामध्ये जमिनीच्या किंवा फ्लॅटच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारात विक्रेते करार होईपर्यंत वस्तूशी संबंधित तथ्य हे लपवून ठेवत असतात. तर हे तथ्य लपवून न ठेवता त्या तथ्यांबद्दल जे काही आहे ते स्पष्टपणे खरेदीदारास सांगितलं गेलं पाहिजे. वस्तू खरेदी विक्रीच्या व्यवहारात खरेदीदारास त्या वस्तूबद्दल पुरेशी माहितीही देण्यात आली पाहिजे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे उत्पादित मालावरील प्रमाणचिन्ह, मार्क. विशिष्ट मार्किंग हे उत्पादित मालावर असतं आणि भारतीय प्रमामक प्रमामक प्रमापक कायद्यानुसार म्हणजे इंडियन ॲक्ट जो काही आहे प्रमापक कायद्याचा, त्या कायद्यानुसार उदाहरणार्थ ISI मार्क, इंडियन स्टँडर्ड असोसिएशनच्या रूल्स अँड रेग्युलेशन्सनुसार मान्य असलेल्या वस्तूची विक्री करत असताना विक्रेत्याने खरेदीदारास वस्तूची विक्री करत असताना वस्तूवर असलेलं बोधचिन्ह किंवा चिन्ह हे उत्पादक संस्थेचंच आहे हे सांगितलं गेलं पाहिजे किंवा ते त्या उत्पादक संस्थेचंच चिन्ह हे असलं पाहिजे. त्यानुसार खरेदीदारास आश्वासन हे दिलं गेलं पाहिजे. उत्पादित वस्तू ही मूळ उत्पादकानेच उत्पादित केलेली आहे, यामध्ये कोणत्याही प्रकारची फसवेगिरी नाही. या दृष्टीने हे आश्वासन महत्त्वाचं असतं. उदाहरणार्थ आजच्या काळामध्ये बऱ्याचशा वस्तू ह्या जपानी वस्तू म्हणून विक्रीसाठी येतात. प्रत्यक्षामध्ये त्या काही वस्तू या दिल्ली मेड किंवा इंडियन मेड असतात. तर त्याबद्दलची माहिती ही लपवून जर ठेवली तर ती एक प्रकारे फसवणूक मानली जाईल. विशिष्ट प्रमाणाची वस्तू ही विशिष्ट प्रमापकानुसारच आहे किंवा विशिष्ट प्रमापक कायद्यानुसारच आहे हे खरेदीदाराला सांगितलं जात असेल तर ती त्या प्रमापक त्या असोसिएशनच्या कायद्यानुसारच असली पाहिजे. उदाहरणार्थ ISI मार्क जर असेल तर ती वस्तू खरोखर ISI मार्कचीच असली पाहिजे. त्यानंतर व्यापारिक उपयुक्तता. जर खरेदीदाराला ती वस्तू व्यापारिक उपयुक्ततेसाठी खरेदी करावायची असेल तर भारतीय वस्तू विक्री कायद्यानुसार किंवा व्यापाराच्या प्रथेप्रमाणे खरेदीदाराने विक्रेत्याकडून विकत घेतलेली किंवा खरेदी केलेली वस्तू खरेदीदाराच्या व्यापाराच्या उपयोगितेसाठी उपयुक्त असली पाहिजे. म्हणजेच खरेदीदाराने वस्तू खरेदी करत असताना त्या संदर्भातील माहिती विक्रेत्यास दिलेली असेल तर ती वस्तू निश्चितच व्यापारासाठी म्हणजे पुढे खरेदीदाराला व्यापार व्यवसाय करण्यासाठी उपयुक्त पडली पाहिजे. उदाहरणार्थ जर फ्रीजची खरेदी ग्राहक घरगुती उपयोगितेसाठी करत असेल तर त्या पद्धतीचं फ्रीज हे खरेदीदाराला दिलं गेलं पाहिजे. परंतु तेच फ्रीज जर व्यापारी उपयोगासाठी असेल, हॉटेलसाठी वगैरे खरेदी केलं जात असेल तर त्याचं कॉम्प्रेसर किंवा त्याचे ज्या काही इतर कप्पे वगैरे आहे ते त्या पद्धतीचे असले पाहिजेत आणि त्या पद्धतीचं फ्रीज हे व्यापाऱ्याला किंवा त्या व्यावसायिकाला दिलं गेलं पाहिजे. त्या वर्णनानुसार त्या फ्रीजची उपयोगिता ही असली पाहिजे किंवा त्या वर्णनानुसार फ्रीज हे विक्रेत्याने त्या व्यापाऱ्याला किंवा त्या खरेदीदाराला दिलं पाहिजे. म्हणजेच त्या वस्तूची व्यापारिक उपयुक्तता जाणून घ्यायची असेल किंवा सिद्ध करायची असेल तर त्या पद्धतीची ती वस्तू ही असली पाहिजे. तर ह्या काही गृहीत अटी किंवा आश्वासनं
आहे जी मालविक्री कायद्यामध्ये आवश्यक असतात आणि मालविक्री कायद्यानुसार ही गृहीत अटी किंवा आश्वासने विक्रेत्याने पाळली पाहिजेत आणि ही गृहीत अटी किंवा आश्वासने हे खरेदीदार सावधानतेच्या नियमाला अपवाद आपल्याला म्हणता येतील. म्हणजेच या मालविक्रीच्या अटींचा किंवा आश्वासनांचा विक्रेत्याने पालन हे केलं पाहिजे, अन्यथा विक्रेत्याने ग्राहकाची फसवणूक केली आहे असं समजलं जाईल आणि ग्राहक विक्रेत्याविरुद्ध कोर्टामध्ये नुकसान भरपाईसाठी किंवा वस्तू रिप्लेस करून देण्यासाठी दावा दाखल करू शकेल. तर मित्रांनो, आज आपण या ठिकाणी खरेदीदार सावधानतेचे तत्त्व आणि खरेदीदार सावधानतेच्या तत्त्वाला अपवाद अभ्यासले. तर आज आपण इथे थांबूया. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.